टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगरमधील साजापूर परिसरामध्ये एका कंपनीतून जी गोळ्या औषध निर्माण करणारी कंपनी आहे, त्या कंपनीतून जे स्क्रॅप मटेरियल बाहेर जात होतं त्या कंपनीचे काही कॅरी बॅग 2 ट्रकमध्ये होत्या आणि त्या कॅरी बॅगमध्ये जे औषधी पावडर होतं ते औषधी पावडर थोडंफार प्रमाणात ते शिल्लक ठेवले जायचं आणि बाहेर ते कदाचित विकल्या जात असावं। नेमकं हे पावडर काय आहे आणि त्या पावडरचा उपयोग बाहेर काय होतो किंवा ज्या नशेच्या गोळ्या असेल त्याच्यासाठी होतोय काय, हे सर्व तपासले जाईल। परंतु हे सर्व मटेरियल सध्या आपण या ठिकाणी बघू शकता की छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC मध्ये आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक कॅरी बॅग उघडून बघितली जात आहे। या कॅरी बॅगमध्ये जे थोडंफार पावडर आहे ते शिल्लक आहे ते एका ड्रममध्ये जमा केलं जात आहे। ते ड्रममध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की त्या ड्रममध्ये ते शिल्लक असलेले पावडर जमा केलं जात आहे। अजून तरी ही कारवाई अन्न औषध प्रशासन आणि इतर काही एजन्सी करत आहेत, परंतु नेमकं हे पावडर कशासाठी वापरलं जात होतं, याचा बाहेर उपयोग काय होता याचा तपास केला जाईल किंवा या औषधाचे मद्य म्हणल्यापेक्षा त्या नशेच्या गोळ्या असतात तयार करण्यासाठी याचा वापर केला जातोय का याचा पण तपास केला जाईल। सध्या तरी पोलिसांकडून अधिकृत याबाबत काही सांगण्यात आलं नसलं तरी जे काही हा प्रकार समोर आला आहे हा गंभीर आहे आणि याचा उलगडा कदाचित आज संध्याकाळपर्यंत होऊ शकतो। कॅमेरामन अमित ताडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।